आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी। नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। सोप आणि डिटर्जंट पावडर बनवणाऱ्या विमा कंपनीला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये कंपनी जळून पूर्णतः खाक झाली असल्याचं कळतंय। तर अद्यापही आग आटोक्यात आली नाहीये। आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आग पसरल्याने आजूबाजूच्या 2 कंपन्यांमध्ये देखील पेट घेतला असल्याचं कळतंय। आग लागलेल्या कंपनीसह आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। तर अग्निशमन विभागाचे बंब कमी पडल्याने आग नियंत्रणात येण्यास अडथळे निर्माण होत आहेत। काही दृश्य समोर आलेली आहेत। नाशिकमध्ये ही घटना घडली आहे। नाशिकमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये ही भीषण आग लागलेली आहे। सोप आणि डिटर्जंट पावडर बनवणाऱ्या विमा कंपनीला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये कंपनी जळून पूर्णतः खाक झाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, या कंपनीला भीषण आग लागली असल्याचं कळतंय। आग नेमकी कशामुळे लागली, आटोक्यात आलेली आहे का, काय अपडेट? या सगळ्या घटनेमध्ये जी माहिती समोर येते त्यानुसार नाशिकच्या सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका केमिकलच्या कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे आणि अद्याप ही आग जी आहे ती विझू शकलेली नाहीये। त्याचं कारण असं आहे की सिन्नर औद्योगिक वसाहतीसाठी केवळ 2 टँकर जे आहेत ते पाण्याचे त्या ठिकाणी आहे। मात्र त्यातला एक टँकर हा माणिकराव कोकाटे यांच्या वडिलांचं निधन झाल्याने त्यांच्या इकडे असलेल्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी पाठवण्यात आलेला आहे। तर जो एक टँकर त्या ठिकाणी होता त्या एक टँकरच्या मदतीने ही आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। मात्र ही आग जी आहे ती अद्यापही विझू शकलेली नाही। त्यामुळे आता त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी नाशिक महानगरपालिकेचे जे अग्निशमन दलाचे बंब आहे त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे। हे अग्निशमन दलाचे बंब ज्यावेळेला त्या ठिकाणी पोहोचतील त्यानंतर ही आग जी आहे ती आटोक्यात येईल। मात्र गेल्या 1 तासांपासून ही आग या ठिकाणी भडकलेली आहे आणि या आगीमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विमा एरोमॅटिक्स नावाची ही कंपनी आहे। ज्या कंपनीमध्ये साबण अर्थात सोप बनवली जाते, काही डिटर्जंट पावडर जी आहे ती बनवली जाते, काही अगरबत्तींचं सुगंधी केमिकल जे आहे ते त्या ठिकाणी बनवलं जातं आणि अशा स्वरूपाचे वेगवेगळे केमिकल असलेली ही कंपनी होती। आणि प्राथमिक अंदाजानुसार या कंपनीमध्ये ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे। मात्र ही आग विझू न शकल्याने आजूबाजूच्या ज्या इतर छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये देखील ही आग जी आहे ती आता पसरती आणि त्यामुळे ही आग लवकर आटोक्यात आणणं हे सगळ्यात मोठं आव्हान या सगळ्या यंत्रणांच्या समोर आहे। मात्र अग्निशमन दलाचे बंब त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे ही आग विझवताना प्रचंड अडथळे, प्रचंड अडचणी त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना येतात। आपण जर दृश्य बघितली तर अनेक अधिकारी पाईपच्या साह्याने बकेटच्या साह्याने पाणी मारून त्या ठिकाणी आग जी आहे ती इतरत्र भडकणार याची दक्षता घेताय, शर्थीचे प्रयत्न करताय। मात्र आता ज्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे बंब त्या ठिकाणी पोहोचतील त्यानंतरच ही आग जी आहे ती आटोक्यात येईल अशी माहिती मिळते। ठीक आहे लक्ष्मण, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।